शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. शेतकरी मित्रांनो, जे काही तुमचा रखीत पीक विमा होता, थकीत पीक विमा राहिला होता, पण शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा 2024चा मिळाला नव्हता. तो पीक विमा आता वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार आहे. त्यामध्ये हे आपल्या 30 जिल्हे पात्र राहणार आहेत. हे 30 जिल्हे कोणते व कोणत्या जिल्ह्यातमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की नेहमीच योग्य ती माहिती शेतकऱ्याविषयी देत राहतो. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे जे काही कष्टाचे पैसे होते ते आपले नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळत नव्हती. पण शेतकऱ्यांना कुठेतरी हातभार लागावा म्हणून शासनाने पीक विमा मंजूर करण्यात आला होता. पण ह्या पीक विम्यामध्ये बी बोगस पीक विमा प्रकरण असो किंवा पीक विमा क्लेम बराबर होत नसून असं असो, त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झाले आणि त्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं. तरी पण शेतकरी मित्रांनो, आता या राहिलेल्या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे 2024चा अग्रिम 25%. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पण पाहूया. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम म्हणजेच की 25,500 रुपये अशी रक्कम मिळणार आहे. तर यामध्ये तुमचा जिल्हा का नाही ते पहा. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आहे बीड. बीड जिल्ह्यातील जे काही शेतकरी पात्र असतात त्यांना हे हेक्टरी 32,500 ते 12,500 पर्यंत पैसे मिळणार आहेत. त्यानंतर लातूर, यवतमाळ, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आहे वर्धा, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, परभणी, वाशिम, बुलढाणा, नाशिक या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 ते 12,500 या दरम्यान तुमची शेतीवर अवलंबून राहणार आहे, किती नुकसान झाले याच्यावर अवलंबून राहणार आहे. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना सरसकट पैसे मिळणार आहेत. त्यानंतर आहे नाशिक, गडचिरोली, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदुरबार, हिंगोली, धुळे, नागपूर, अहमदनगर, पुणे, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, अकोला, जालना. तर हे जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो 29. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट जे काही 2024चा 25% पीक विमा राहिलेला आहे ते मिळणार आहे. आता जे शेतकरी पात्र नव्हते त्यांना पण मिळणार आहे अशी सरकारकडून जाहीर काढण्यात आला आहे. व त्याचबरोबर कधीपर्यंत मिळेल तर शेतकरी मित्रांनो 1 मे पासून ह्या पीक विम्याची जी काही कॅल्क्युलेशन होती ती संपणार आहे. 1 मे पासून तुम्हाला पैसे वितरण होऊ शकतात. तर अशा प्रकारे ही माहिती होती. ही कधी वाटली भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच तुमच्या मित्रांना किंवा पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद.